आपण प्रभाग दिसणार नंबर नाही. 12 मधून उमेदवार आहात आणि ही कोणत्या समस्यांना सामोरे जाऊन आपण ह्या इलेक्शनला उभे आहात, काय सांगाल यासंदर्भात? समस्या ज्या आहेत ह्या सर्व समस्याच आहेत. कुठल्याही समस्या सुटलेल्या नाहीत. कारण तुम्ही जर बघितलं आता आपण ज्या ठिकाणी उभं राहिलो आहेत, हे बघा हे रस्ते, हे रस्ते पावसाळ्यामध्ये इथं पायानं चालता येत नाही. वृद्ध व्यक्ती आहेत, लहान मुलं आहेत, महिला आहेत, त्यांना साधं पायानं चालता येत नाही. चपली फसतात, चपली तुटतात, पाय इकडं तिकडं रस्ता कुठं आहे शोधावा लागतो. ह्या ज्या समस्या आहेत ह्या गंभीर समस्या आहेत. वृद्ध महिला आहेत, वृद्ध व्यक्ती आहेत, त्यांचे पाय घसरून पाय मोडलेले आहेत. हे सर्व समस्या आहेत आणि जाणीवपूर्वक हा विकास रखडीत ठेवलेला आहे. इथं हा निधी येऊन जातो, परंतु त्या निधीचा पुरेपूर उपयोग केला जात नाही. आणि म्हणून ह्या ज्या समस्या आपल्याला दिसतात ह्या फार गंभीर समस्या आहेत. रोड नाहीत, नाल्या तर बिलकुल नाहीत. सांडपाण्याची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था बिलकुल झालेली नाही. असे खड्डे करून लोकांना या ठिकाणी बघा तुम्ही, हे खड्डे असे खड्डे करून ठिकठिकाणी ठेवावे लागतात. म्हणजे सांडपाण्याची जर व्यवस्था नसेल तर इथं पाणी साचून रोगराई पसरू शकते. लहान मुलं आहेत त्यांच्यावर डायरेक्ट अटॅक होत असतो. म्हणजे आरोग्याच्या समस्या आहेत, नाल्याच्या समस्या आहेत, रोडच्या समस्या आहेत. ह्या सर्व समस्याला परेशान होऊन आम्ही सर्व नागरिकांनी ठरलेलं आहे की या प्रभागाचा विकास करायचा असेल तर आम्हालाच या ठिकाणी उभं राहावं लागेल. माजी नगरसेवकांसंदर्भात काय सांगाल, त्यांनी काही विकास केला का नाही? माजी नगरसेवकाच्या बद्दल मी काय सांगणार, सर्वांनाच माहिती आहे. शून्य विकास, शून्य विकास. मला दाखवून द्यावं कोणीतरी कुठंतरी विकास केलेला आहे म्हणून. एक थातूर मातूर कुठंतरी एखादी रोडची पट्टी आथरायची, त्याला विकास म्हणायचा, किंवा कुठंतरी थातूर मातूर खड्डे खोदायचे आणि त्याला विकास म्हणायचा. हा विकास नसतो. विकास काय असतो की जिथं जनता ही परेशान झाली नाही पाहिजे, जनतेला व्यवस्थित रहदारी करता आली पाहिजे, जनतेला व्यवस्थित सांडपाण्याची व्यवस्था झाली पाहिजे, जनतेला हे जे पथदिवे आहेत या संदर्भानं सुद्धा लाईटच्या समस्या आहेत ह्या सुद्धा नसल्या पाहिजे. म्हणजे एकंदरीत जनता जर त्रस्त असेल तर कसला विकास? बिलकुल ह्यांनी कुठलाही विकास केलेला नाही. आलेला निधी पळवलेला आहे किंवा कुठेतरी घातलाय. हे निधी येऊन पडतो, वाटाघाट्या करतात आणि उरलेला निधी वापस जातो. कुठलाय? आम्ही स्वतः, हे आमचे आरगडे साहेब आहेत, लवडे साहेब आहेत, आम्ही स्वतः बरेचसे निवेदन दिले, परंतु कोणीही इकडे लक्ष दिलेलं नाही, केवळ दुर्लक्ष केलेलं आहे. एवढंच नव्हे तर आलेल्या निधीची आमची वाटाघाटी करून त्यांनी परस्पर डीपीडीसीची बैठक घेऊन इथले मंजूर झालेले रोड सुद्धा त्यांनी रद्द करून टाकलेले आहेत. या सर्व गोष्टी ह्या इथल्या प्रस्थापित लोकांनी, इथल्या लोकप्रतिनिधींनी मिळून मिसळून संगनमतांनी केलेल्या आहेत. इथल्या प्रशासनातल्या लोकांनी, शासनातल्या लोकांनी, पालकमंत्र्यापर्यंत सुद्धा या समस्या त्यांनी जाणीवपूर्वक रखडून ठेवलेल्या आहेत. आपल्या जनतेला काय आवाहन कराल वार्ड क्रमांक 12 मध्ये? जनतेला आम्ही सरळ आवाहन करत असतो, आपल्या सर्वांगीण विकास करायचा असेल आणि आम्ही त्याच्यासाठी स्वतः तयार झालेलो आहेत. सर्वांगीण विकासासाठी, सर्वांगीण विकास म्हणजे केवळ रोड नाले रस्त्याच नाहीत, तर आपल्या घराच्या समस्या आहेत, नोटऱ्याच्या समस्या आहेत, आम्ही त्यासाठी त्यांच्या मदत करणार आहोत. विद्यार्थ्याच्या समस्या असतात, सुसज्ज असे लायब्ररी असली पाहिजे. त्याच्यानंतर आरोग्याच्या समस्या असतात, ह्या सुद्धा केवळ म्हणजे शारीरिक आणि बौद्धिक विकास सुद्धा झाला पाहिजे. हे सुद्धा लोकप्रतिनिधीचं काम असतो, ज्याने की प्रशासनासोबत त्यांनी लढून झगडून या सर्व गोष्टी आणल्या गेल्या पाहिजे, जेणेकरून जे जनता आहे आणि ही जे वस्तीतील जे लोक आहेत यांचा केवळ रोड आले नसतेच नाही तर सर्वांगीण विकास झाला पाहिजे. आम्ही ह्या सर्वांगीण विकास करणार आहोत, त्यासाठी आम्ही या गोष्टी करण्यासाठी सज्ज आहोत. इलेक्शनच्या काळात मोठ्या प्रमाणात पैशाची लाभार होते, या संदर्भात काय सांगाल? आता पण तसं झालेलं आहे ना की केवळ जनतेला लालच देऊ इथल्या लोकप्रतिनिधी, प्रस्थापित व्यवस्थेनी सवय लावलेली आहे. जनतेला आम्ही नम्र निवेदन करतो की आपण कुठल्याही लालचीला बळी पडू नका. केवळ आपला विकास जो होत नाही ना, केवळ त्या कारणामुळेच होत नाही. आज आम्हाला कितीही पैसा दिला
किंवा काही कुठलीही लालच दिली तर आम्ही किती दिवस पुरणार आहेत. परंतु 5 वर्ष आम्ही परत मेंढे होतो, आम्ही लाजतो परत त्या लोकप्रतिनिधीकडे जाण्यासाठी. आणि जरी गेलात तरी त्यांनी तुम्हाला लालचपायी मतं घेतलेली असतात, म्हणून तेही तुमच्याकडे दुर्लक्ष करतात. या सर्व गोष्टी आहेत. केवळ भूलथापाला किंवा लालचेला बळी न पडता त्यांनी सच्चे लोकप्रतिनिधी निवडून द्यावे. कसं आहे, जनतेने नेत्यांना विकत घेतलं पाहिजे तरच नेता प्रामाणिक राहतो. जनतेने विकले गेले नाही पाहिजे. हे आमची या ठिकाणी जनतेला नम्र निवेदन आहे. आपल्याला वाटत नाही का आपल्या वार्डात दमदाटी करून हे मतदान घेतल्या जातं? सर्वच गोष्टी साम दाम दंड भेद ह्या सर्व गोष्टी वापरल्या जात आहेत. हे लोकशाहीच्या विरोधामध्ये आहे आणि लोकशाहीला खूप मोठा तडा जात आहे. त्या प्रशासनाने सुद्धा याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आमचंही याकडे लक्ष आहे आणि जनतेने सुद्धा या गोष्टीला घाबरलं नाही गेलं पाहिजे. लोकशाही आहे, आपण आपल्या मताचा अधिकार हा ठामपणे बजावला गेला पाहिजे. जे ह्या प्रभागातून उभं राहिलो आहोत, प्रभाग क्रमांक 12 आहे. क मध्ये ओपन महिला सर्वसाधारण महिला गटातून आम्ही आमची ही सीट उभी केलेली आहे. आम्ही सर्व महिलांच्या सुरक्षेसाठी तसंच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी, आरोग्यासाठी आम्ही खूप इथून पुढे लक्ष देणार आहोत. जर आम्ही जर निवडून आलो तर इथला सर्व समस्या आम्ही पहिल्या टप्प्यातच सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून सौ प्रजावती ॲडव्होकेट विनोद आंबोरे या टेबल या निशाणीवर उभे आहेत. 3ऱ्या क्रमांकाच्या मशीनवर 5व्या नंबरला निवडणूक निशाणी टेबल आहे. सर्व जनतेने लक्षात घ्यावं की येणाऱ्या 15 तारखेला प्रभाग क्रमांक 12 मधून सर्वसाधारण महिला गट क गटातून ओपन महिला या सीटवर टेबल निशाणी आहे. ही मशीन 3ऱ्या नंबरची मशीन आहे, पिवळ्या कलरची. त्याच्यावर 5व्या नंबरला टेबल ही निशाणी आहे. आपण हे सर्वांनी एक मत देऊन, आपण जर आपल्याला 4 मत द्यायचे आहेत, त्या 4 मतापैकी एक मत जर टेबल निशाणीवर सौ प्रजावती ॲडव्होकेट विनोद आंबोरे यांना दिलं आणि जर आपण निवडून आलो तर आपल्या सर्व तुमच्या समस्या त्या आमच्या समस्या राहतील. आपण सर्वांनी सहकार्य करावं, एक मताचं मतदान करावं एवढी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. प्रभाग क्रमांक 12 मध्ये जर पावसाळ्यात कोणी येऊन पाहिलं तर साहेब, आम्ही शहरात राहतो असं कोणीच म्हणणार नाही. जंगलामध्ये तरी बरे काही पाऊलवाटा आहेत, तशा इथे पाऊलवाटा सुद्धा नसतात या प्रभागामध्ये. त्यात शाक्यनगरी, जमजम कॉलनी, बाबर कॉलनी हे असे बऱ्याच वसाहती आहेत. विकासनगरचा काही भाग, शांतिनिकेतन कॉलनीचा काही भाग, या सर्व भागामध्ये अहो ते पाऊल ठेवता येत नाही. सगळी दलदल, सगळा गाळ असतंय. तिथं पायी चालणं सुद्धा मुश्किल आहे. त्यात म्हातारे माणसं, म्हातारेच कशाला हो, तरुण माणसं सुद्धा पडतात. असे इतके खड्डे खुड्डे यापूर्वीच्या आमच्या लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी लक्ष दिलेलं नाही. तर आता यावेळी ओपन महिला या प्रभाग गटातून प्रजावतीताई आंबोरे ह्या निवडणूक लढवित आहेत. त्यांचं सुद्धा घर आमच्या वस्तीमध्ये आहे, आमच्या वसाहतीमध्ये आहे. आमच्या जी समस्या आहेत त्या समस्या त्यांच्या सुद्धा आहेत. म्हणून आम्ही सर्वांनी ठरवलंय की आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचे क मशीनवरील क गटातील मशीन 3ऱ्या मशीनवर 5व्या नंबरच्या टेबल निशाणीवर आम्ही सर्वांनी मतदान करायचं ठरवलंय. कारण त्यांना जर निवडून दिलं तर ह्या आपल्या समस्या, आपले दुःख ते नक्कीच निवारण करतील असा आम्हाला विश्वास आहे. म्हणून येणाऱ्या निवडणुकीला आम्ही बाकी सर्वांना, मी माझ्या वतीने सर्वांना एक आवाहन करू इच्छितो, जर आपल्या येथीलच्या समस्या सोडवायच्या असतील, आपल्या वार्डाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर आपल्या इथं राहणारा, दुःख भोगणाऱ्या उमेदवारालाच एक लोकप्रतिनिधी म्हणून इथं निवडावं अशी एक विनंती करतो. गेल्या 20 वर्षापासून आम्ही इथं राहतो. तर आम्हाला तर असं वाटतं की इथल्या महानगरपालिकेला आम्हाला म्हणजे एकदम बाहेर टाकलेलं आहे. कारण गेल्या वर्षी आम्ही निवेदन तिथं दिलं होतं. आमदारकीला सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रत्येक वोटिंगवरती बहिष्कार टाकला होता. तर आमदार साहेब सुद्धा या ठिकाणी आले होते. त्यांनी आश्वासन या ठिकाणी दिले होते की जे काय राहिलेला रस्ता या ठिकाणी ते पूर्ण 800 मीटरचा रस्ता आम्ही करूत अशी त्यांनी पण या ठिकाणी ग्वाही दिली होती. तत्पूर्वी इथले जे भावी म्हणजे नगरसेवक होते, माजी नगरसेवक, त्यांनी सुद्धा या ठिकाणी, कारण बरेचसे लोकांचं इथं मतदान नाही आहे, तर मतदान नाही तर पण तरी पण आम्ही इथं मतदान करणारच आहोत ना. आज ना उद्या तरी आम्ही इथले जे ॲड्रेस आहेत आधार कार्डवरचे ते आम्ही इथं ट्रान्सफर करून इथले मतदान आम्ही करणारच आहोत. तरी तर त्यांनी कुठल्या प्रकारचं आम्हाला इथं प्राधान्य दिलेलं नाही आहे. इथल्या महानगरपालिकेची घंटागाडी या ठिकाणी येत नाही. आम्ही पण इथलं घरपट्टी, नळपट्टी जे
जे काय टॅक्स आहे ते भरतो, तर ते भरून सुद्धा या ठिकाणी महानगरपालिका आमच्याकडे दुर्लक्ष करते. या ठिकाणी आम्ही निधीतून या ठिकाणी मुरुम व जे काय पदवी दिसतात ते आम्ही स्वतः या ठिकाणी 500-500 हजार करून इथल्या सर्व नागरिकांनी जमा करून हे रस्ता आम्ही या ठिकाणी तात्पुरती आमची जे काय पावसाळ्यामध्ये सुविधा ही होती, जाण्या येण्यासाठी जे काय लहान मुलाला शाळेत येणाऱ्याला अडचण होती, तर आम्ही स्वनिधीतून इथल्या मुरुम या ठिकाणी टाकलेला आहे. आम्ही वारंवार आमचे जे काही इथले नगरसेवक भावी नगरसेवक होते, आमदार साहेब होते, त्यांना पण विनंती केली की आमच्याकडे थोडं लक्ष द्या. आमच्या आरगळे साहेबांना सुद्धा या ठिकाणी आयुक्ताला पर्सनली जाऊन या ठिकाणी निवेदन सुद्धा दिले होते की या साहेब तुम्ही या ठिकाणी या. ते आले, एक कागदपत्री कुठला तरी एक हे करून गेले, देखरेख करून गेले, बघून गेले आणि बस. या ठिकाणी कुठल्याच प्रकारचे आम्हाला साधे मुरुमाच्या गाड्या सुद्धा या ठिकाणी दिल्या नाही. तर माझी नगरसेवक कोण आहेत आणखीन अद्याप आम्हाला माहिती सुद्धा नाहीये, त्यांनी येऊन सुद्धा बघितलेलं नाहीये. त्या अनुषंगाने आम्ही असेच हे करतो की आपल्या नगरातला नगरसेवक या ठिकाणी उभा टाकावा, जेणेकरून ज्या अडचणी आपला नगरसेवकच हाकेला धावणारा नगरसेवकच या ठिकाणी येईल आणि आमच्या ज्या काही समस्या हे पूर्ण करेन. त्यासाठीच आम्ही या ठिकाणी प्रजावतीताई यांना आम्ही सर्व जिथल्या नागरिकांनी ठरवून या ठिकाणी त्यांना उभं केले आहे आणि उभं करून आम्ही निवडून आणू अशी अपेक्षा करतो. आणि आमचे बाकीचे काय साई सुद्धा आलेले आहेत, त्यांना विनंती करतो की बाकीचे ते बोलतील काही. जय भीम. मी प्रजावती ॲडव्होकेट विनोद आंबोरे. मी प्रभाग क्रमांक 12 मधून उभी आहे. शाक्य नगरी, पंचशील नगर, जमजम कॉलनी आणि अजिजा नगर, पंचशील नगर हे सर्व रोड जो आहे कृषीनगरकडे जाणारा पूर्ण रोड पावसाळ्यामध्ये चालण्यासारखा सुद्धा राहत नाही. सर्व पाणी रोडावर येतं आणि नाल्या पूर्ण वाहून जातात. म्हणजे रस्ता म्हणजे बिलकुल नाही. साधं पायी चालता येत नाही, गाडीवर सुद्धा चालता येत नाही आम्हा लोकांना. लाईट नाही, पोल नाही, तिकडे कशाची सोयीसुविधा नाही. आणि परत महिलांना सुद्धा म्हणजे रात्रीला येण्या जाण्यासाठी कशात लाईट नाही आहे, कशाचीच सुविधा नाही इकडे. त्यांच्यासाठी मी त्याच्यासाठी म्हणजे त्यांच्या सोयीसुविधा दूर करण्यासाठी प्रभाग क्रमांक 12 मधून उभी आहे. तरी मला सर्वांनी सहकार्य करावे. माझी निशाणी आहे टेबल. प्रभाग क्रमांक 12 क मधून उभी आहे. निशाणी आहे टेबल. तरी मला सर्वांनी प्रचंड बहुमताने विजय करावी एवढी मी नम्र विनंती करते. जय भीम सर्वांना. इथं आलो तर आज आम्हाला 14 वर्ष व्हायला इथं येऊन. 14 वर्षामधून आम्ही जे बी आम्हाला आशाला कोण लावला असेल, आम्हाला निवडून द्या, आम्ही तुमचं असं करू, आम्ही तुम्हाला नाल्या करून देऊ, आम्ही तुम्हाला रोड करून देऊ, त्यानं आम्हाला भर घातली. आम्ही त्याच्या भरीला मान्यता दिली. मात्र आमची आशा कोणच पूर्ण केलेली नाही आजपर्यंत आमची आशा कोणच पूर्ण केलेली नाही. या खड्ड्यामुळे आम्हाला समाज मंदिरामध्ये यायला आमची ही लावलेली कथा आम्हाला ऐकायला सुद्धा येता येईना. पावसाळा गेला, आता हिवाळा आला. हिवाळ्यामध्ये हे सारे खड्डे खुड्डे, हे दगड धोंडे आम्हाला काय चलता येईना, काय नाही आमच्या वयामानानं. आता कोणाला निवडून द्यावावं, ज्यानं बी आमचं चांगलं करील आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवू. आम्ही आमची अडचण सुधारण्यासाठी आम्ही उमेदवार निवडलेला आहे. तर यायला समजायनं सहकार्य करून याच्या पुढे तुम्हाला काय चांगलं वाटतंय, काय नाही चांगलं वाटत, याला तुम्ही मान्यता देऊन काय तुम्हाला समजत आहे तसं करा. प्रजावती आंबोरे. जय भीम.